नमस्कार. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की शनीचं गोचर केतू या ग्रहावरून म्हणजेच सॅटर्न ट्रान्झिट ओव्हर केतू. याचा अर्थ काय तर ते आपण पहिले जाणून घेऊया. म्हणजे आता आपली समजा प्रत्येकाची जी लग्नकुंडली, ज्याला जन्म लग्नकुंडली असं आपण म्हणतो, त्या कुंडलीत मीन रास बरोबर ही प्रत्येकाने बघायची आहे. कारण आता शनीने मीन राशीत प्रवेश केलेला आहे बरोबर. त्यामुळे मीन रास ही बघा प्रत्येकाने आपल्या कुंडलीत. त्या ठिकाणी जर केतू असेल बरोबर तर हे रिझल्ट तुम्हाला येतील आणि ही व्हिडिओ ॲप्लिकेबल होईल. जरी तुमचा नसेल तरी तुम्ही इतरांची कुंडली चेक करू शकता आणि त्यानुसार तुम्ही गोष्टींचा अभ्यास करू शकता. आता जर 12व्या राशीमध्ये म्हणजे पिसेसमध्ये तुमचा केतू आहे आणि आता शनीचं गोचर त्या ग्रहावर आलेलं आहे, तर आता तुम्हाला कसे रिझल्ट येतील मुख्यतः. तर जसं की तुम्हाला माहिती आहे शनी हा कर्मकारक आहे बरोबर. त्याचं गोचर केतूवर झालेलं आहे. तर केतू काय दाखवतो? केतू म्हणलं की केतू हा मुख्यतः ब्रेक आणि कट ह्याचं कारक आहे बरोबर. बाकी बऱ्याच गोष्टींचं कार्य, पण मुख्यतः केतू म्हणलं की ब्रेक आणि कट ह्या गोष्टी तुम्हाला आठवतात बरोबर. त्याच्यावर आता कर्मकारक शनी जात आहे म्हणजे काय होईल ह्याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. या दोन्ही गोष्टी जर समजा मिक्स केल्या तर काय होईल. केतू हा ब्रेक आहे, शनी हे प्रोफेशन आहे आणि कर्म आहे. तर या शनी जोपर्यंत या राशीत आहे तोपर्यंत कोणते रिझल्ट येऊ शकतात. जसं की प्रोफेशनमध्ये ब्रेक लागू शकतो, म्हणजे एखाद्या कामात मन न लागणे. आत्ता जे आपण काम चालू आहे त्याच्यात मन न लागणे, ते सारखं बदलायचा विचार येणे, सारखं चेंज करायचा विचार येणे बरोबर. अशा गोष्टी घडू शकतात बरोबर. केतू हे लिटिगेशनचं सुद्धा कारक आहे. लिटिगेशन म्हणजे कोर्ट कचेरी. तर शनी त्याच्यावरनं जात आहे त्यामुळे कोर्ट कचेरीचीही संभावना आहे. अर्थात त्याला बाकी गोष्टी कुंडलीत आपल्याला बघायला लागतात, परंतु या गोष्टी सुद्धा होऊ शकतात जर शनी केतूवरून जात असेल तर बरोबर. आणि जसं सांगितलं मेन म्हणजे प्रोफेशनमध्ये ब्रेक किंवा रुटीन ॲक्टिव्हिटीजचा अतिशय कंटाळा येऊ शकतो. त्याच्यानंतर हेल्थवाईज म्हणाल तर कॉन्स्टिपेशन बरोबर. कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो या पिरियडमध्ये. शनी 2.5 वर्ष हा आता असणार आहे मीन राशीत, त्यामुळे हा रिझल्ट तुम्हाला येऊ शकतो. तर ह्याची सगळ्यांनी जाणीव ठेवा. जर तुम्हाला स्वतःहून तुमचं प्रोफेशन बदलायचं असेल आणि काही चेंज करायचं असेल, काही नवीन चालू करायचं असेल, तर हा पिरियड अतिशय उत्तम आहे बरोबर. तर आत्ताचे आपण ज्या गोष्टी ऐकल्या त्या तितक्याशा पॉझिटिव्ह नव्हत्या, पण आता सगळ्यांसाठीच इतकं निगेटिव्ह आहे का तर नाही. तर जर तुम्ही केतू रिलेटेड केतूच्या प्रोफेशनमध्ये असाल, जसं की तुम्ही लॉयर असाल, ज्योतिषी असाल, तर तुमच्यासाठी हा अतिशय उत्तम कार्यकाल आहे. कारण केतू हा कारक आहे ज्योतिष आणि लॉचं, त्यामुळे हा कार्यकाल त्या प्रोफेशनलसाठी उत्तम आहे बरोबर. जसं की मी नेहमी सांगतो की एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट हे आपण प्रत्येकाच्या म्हणजे हे इंडिव्हिज्युअल गोष्ट आहे प्रत्येकाची. ते आपण सगळ्यांसाठी चांगलं आणि वाईट हे आपण ठरवू नाही शकत. हे प्रत्येकाच्या धारणेवर अवलंबून असतं आणि प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून असतं बरोबर. तर त्याप्रमाणे तुम्ही या गोचरचा अभ्यास करा आणि हे ॲप्लाय करून बघा आपल्या स्वतःच्या कुंडलीवर. आपल्या नातेवाईकांच्या तुम्ही ॲप्लाय करून बघू शकता. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. आणि हां, ह्याच्यावर उपाय काय, तर उपाय असा आहे की त्याला गार्डनिंग करणं एक्झाम्पल. कारण तुम्ही जर गार्डनिंग केलं तर हे निगेटिव्ह रिझल्ट जे येणार आहेत तुम्हाला ते तितकेसे येणार नाहीत. तर ह्याच्यावर उपाय आहे गार्डनिंग करणं. हा एक अतिशय उत्तम उपाय आहे. त्याच्यानंतर लिखाणकाम करणं बरोबर. लिखाणकाम करणं, ऑकल्ट सायन्सेस किंवा स्पिरिच्युअलिटी या गोष्टीमध्ये जर तुम्ही काही करायचं ठरवलं तर त्यासाठी हा अतिशय उत्तम कार्यकाल आहे. जर तुम्हाला सुरुवात करायची असेल स्पिरिच्युअलिटीमध्ये तर हा अतिशय उत्तम कार्यकाल आहे तुमच्यासाठी.
तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचा लाभ घेऊ शकता, बरोबर. तर या गोष्टीचं तुम्ही अध्ययन करा आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आवडलं तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.